डायरेक्ट शेतातून जे पाडाला पिकलेले आंबे आणून आपण त्याच्यापासून आमरस बनवला मित्रांनो. मे म्हणले की आंब्या सीझन म्हणले की आमरस 100% येतो. तर आपण काय केलं, शेतातून आपले केशर आंबे घेऊन आलोय आणि आमरस बनवतोय. तो पण कुठलाही मिक्सर काय यूज न करता. काळाच्या ओघाच्या आड बऱ्याचशा गोष्टी मिक्स होत चालल्यात बाबा आणि त्याची चव पण बदलत चालली. तर आपण काय केलं, आज रवी यूज करून आमरस बनवलाय. तर रवीच्या साह्याने आपण आमरस वगैरे बनवलेला आहे. तर आपण बघूया की आमरस बाबा, या मित्रांनो आमरस खायला चला या. झाडावरून जसे उतरून आणले तसे आपण इथं कलेक्शन केलं तर बघा. आता आपल्याला आंबे काढून घ्यायचे, ज्यांचा रस बनवायचा आहे. हे बघा आपण टोकरीमध्ये सगळे काढून ठेवले, जे जे आपल्याला पाहिजे ते. आंब्याची क्वालिटी बघा, शाईन बघा, कलर पण अजून गेलेला नाही. एकदम नैसर्गिकरित्या कसलं केमिकल नाही, काही सुद्धा नाही बघा. झाडावर पिकलेले आहेत आंबे. आपण आता हे घेतलेत पाडं बघा, हे पाडांचं कलेक्शन केलेलं आहे आपण. राहिलेले आंबे सगळे बघा असे झाकून ठेवलेत, फक्त पाल हातरले त्याच्यावर, पालावर झाकून ठेवलेत. कसलं केमिकल नाही, काय नाही, फक्त ठेवून टाकले. आपल्याला पाहिजे तेवढे आपण हे टोकरी घेतलेले बघा आणि आपण रस बनवणार आहे त्याचा. आता चला, वॉश केलेले आंबे आता कट करून घेऊ आपण. यातलं पल्प काढून घ्यायचे आणि कोया काढून घ्यायचे. तर हे कट करून घेऊ आपण असे बघा, हे असे कट करून घेऊया आपण. हे बघा असा पल्प आपण गाभा सगळ्या इकडे काढून घेतलेला आहे. आणि ह्या साईडला बघा, दुसऱ्या साईडला आपण हे कोया आणि हे साली काढून ठेवलेत बघा मित्रांनो. आता आपण हे रस बनवायला चालू करणार आहे. जे पल्प काढलाय आपण, गाभा काढला होता, त्यामध्ये आता ही साखर टाकून घेतली बघा मित्रांनो आपण. हे त्याच्यामध्ये आपण साखर टाकून हलकंसं पाणी ओतलं याच्यामध्ये. आपल्याला रस बनवायला घ्यायचा मित्रांनो. चला ह्याला बारीक करून घेऊया, म्हणजे घुसळून घेऊया जरा. ताक कसं बनवतात तसं रवीचं साह्याने आपल्याला आता ह्याला बारीक करून घ्यायचे. तर आपण ह्याला घुसळायला घेऊया. चला बारीक करून घेऊ मित्रांनो. थोडं हे बघा बारीक व्हायला जरा वेळ लागतो. मिक्सर असतं तर मिक्सरमध्ये पटकन होतं, पण ते चवीला फरक पडतो मित्रांनो रवीने केलेलं. तर थोडासा वेळ लागतो, पण होतं एकदम बारीक. मिक्सर सारखं बारीक होतं. थोडं ह्याला परत एकदा घुसळून घेऊया आपण. तर बघा आपण बारीक करून घेऊया. हे बघा मिक्सर रवी असल्यामुळे कुठं असे पल्प राहतात मित्रांनो, हे असे पल्प राहतात. पण ते खाताना तुम्हाला टेस्ट त्याच्या ऑरमा येतो. तर ते आपण ठेवतो, काय असं काय त्याला हे करत नाही. त्यामुळे रसाची टेस्ट पण मस्त येते मित्रांनो. हे बघा ऑलमोस्ट आपला रस तयार झालेला आहे आता. हे बघा आपण 2-3 वेळा फिरवून घेतला. खूप सारी म्हणजे मेहनत लागते. तर पण चव पण येते मित्रांनो. रवीची चव खूप सुंदर आणि वेगळी आहे. हे बघा आपण थोडा बर्फ टाकतोय थंड होण्यासाठी. हे बर्फाचा आपण इथं फ्रीजरमध्ये बर्फ ठेवला होता. तर हे बर्फ ह्याच्यामध्ये टाकून घेतो मित्रांनो. तर बघा असा बर्फ टाकलेला आपण बघा. आता हे परत एकदा थोडं आपल्याला अजून हलवून घ्यायचं, चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर ही बर्फाचा आपण 2 तुकडे याच्यात टाकलेले आहेत. थंडगार असा रस मिळावा म्हणून आपण ह्यामध्ये बर्फ टाकून घेतला मित्रांनो बघा. आणि असं आपण मिक्स करून घेऊ, परत हलवून घेऊ व्यवस्थित थोडंसं. हे बघा असं ग्राइंड करून घेऊ थोडं आपण हळूहळू. याच्यानंतर चवीसाठी आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचं मित्रांनो याच्यामध्ये. आणि एकदम शेवटला आपण थोडं हे असं केशर पण टाकून घेणार आहे. आपला रस एकदम तयार झालेला आहे. आपल्याला वाढण्यासाठी, जेवण करण्यासाठी रस एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे मित्रांनो बघा.
असं आपण केशर टाकून घेतो थोडंसं हलकं ह्याच्यामध्ये आणि थोडं मिक्स करणार आहे. हे बघा असं केशर टाकल्यानंतर आपण त्याचा ऑरोमा त्याचा सुगंध त्याच्यामध्ये मिक्स व्हावा म्हणून आपण त्यामध्ये टाकतोय. केशर टाकून घेतलेलं आहे बघा मित्रांनो. आणि परत एकदा आपण थोडंसं फिरवून घेऊया, त्याला एकजीव करून घेऊया मित्रांनो. आणि फायनली बघा आपला हा रस आता तयार झाला मित्रांनो. पारंपरिक पद्धतीने रवीच्या साह्याने आपण तुम्हाला हा रस बनवून दाखवला मित्रांनो बघा. आणि आता आपण हा रस आपला सर्व करणार आहे बघा. तर आणि आपली जी थाळी असणार आहे आपली आमरस थाळी, ही आपण आमरस थाळी आता लावून घेऊया मित्रांनो. एकच मिनटं बघा, आपण आता हे लगेच लावून घेऊ आपलं आमरस थाळी.